वसा जनसेवेचा। अरे या भाजप सरकारचं करायचं काय? खाली मुंडकं वर पाय, या भाजप सरकारचं करायचं काय? खाली मुंडकं वर पाय. अरे वंचित बहुजन आघाडीचा विजय असो, शरदे बाळासाहेब आंबेडकर तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ है. शरदे बाळासाहेब आंबेडकर तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ है. अरे नरेंद्र कब मिलेगा सिलेंडर? नरेंद्र कब मिलेगा सिलेंडर? वंचित असो, बहुजन आघाडीचा जय असो. सध्या राज्यात घरगुती आणि व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या तुटवड्याने सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे। गॅस अभावी अनेक घरात चुली पेटणे कठीण झाले असून याचा थेट परिणाम छोटे व्यावसायिक आणि विद्यार्थ्यांवर होत आहे। याच पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीने राज्यव्यापी नरेंद्र कब मिलेगा सिलेंडर आंदोलन पुकारले आहे। आज बुलढाणा येथे पक्षाच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन सरकारचा तीव्र निषेध करण्यात आला। राज्यात सुरू असलेल्या गॅस टंचाईमुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे। वंचित बहुजन आघाडीने आपल्या निवेदनात अत्यंत खळबळजनक मुद्दे मांडले आहेत। अकोला येथे गॅससाठी 5 तास रांगेत उभे असताना माजी सरपंच शंकरराव शिरसाट यांचा मृत्यू झाला, तर अमरावतीतही एका तरुणाला आपला जीव गमवावा लागला। ही परिस्थिती नैसर्गिक नसून ती सरकारने निर्माण केलेली कृत्रिम टंचाई असल्याचा आरोप पक्षाने केला आहे। गॅस सिलेंडरसाठी 5 ते 7 हजार रुपये मोजावे लागत आहेत। चहाच्या टपऱ्या, खानावळी आणि कॅटरिंग व्यवसाय बंद पडण्याच्या मार्गावर आहेत। मेस बंद झाल्यामुळे बाहेरील विद्यार्थ्यांना उपाशी राहावे लागत आहे किंवा गावी परतावे लागत आहे। सरकार परिस्थिती सामान्य असल्याचे सांगत असले तरी जमिनीवर चित्र काही वेगळेच आहे। या निवेदनाद्वारे वंचित बहुजन आघाडीने सरकार समोर 8 प्रमुख मागण्या मांडल्या आहेत। गॅसचा काळाबाजार तातडीने थांबवावा, विद्यार्थ्यांसाठी कम्युनिटी किचन सुरू करावे, 25 दिवसानंतरच गॅस मिळेल ही अट शिथिल करावी आणि उज्ज्वला गॅस योजनेचे तातडीने ऑडिट करावे। वंचित बहुजन आघाडीचे नेते बाळासाहेब आंबेडकर यांनी यापूर्वीच इशारा दिला होता की ही टंचाई मध्यमवर्गीय आणि गरिबांच्या पोटावर पाय देणारी ठरेल। जर प्रशासनाने या मागण्यांकडे लक्ष दिले नाही तर हे आंदोलन अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे। आज सध्या बाळासाहेब आंबेडकर आमचे नेते यांनी सिलेंडर मिळण्यासाठी सर्वसामान्य जनतेचे जे हाल होत आहेत, तसेच लघु उद्योजक झाले, मोठे हॉटेलवाले झाले, यांना सुद्धा गॅसची हंडी मिळत नसल्याने खूप मोठा प्रश्न आपल्या महाराष्ट्रामध्ये निर्माण झालेला आहे। त्या सिलेंडरच्या लाईनमध्ये उभं राहून एक अकोल्यातील वयोवृद्ध तसेच अमरावतीतील एका युवकाचा सुद्धा खून या सरकारने केलेला आहे। त्याच माध्यमातून आमच्या बाळासाहेबांनी आदेश दिले आणि जिल्हा कार्यालयासमोर आमच्या मागण्या घेऊन आज आम्ही आंदोलन चूल पेटून आंदोलन करत आहे। आणि आमची एकच मागणी आहे शासनाला, प्रशासनाला, की त्वरित आपण ह्या ज्या मागण्या ह्या मान्य कराव्या, सिलेंडर घरपोच द्यावे, लघु उद्योजकांना सुद्धा गॅस त्वरित द्यावा। आज आम्ही चूल पेटवली, उद्या जर याचा विचार शासनाने, प्रशासनाने केला नाही तर आम्ही कलेक्टर ऑफिस सुद्धा पेटवू आणि याला सर्वस्वी जबाबदार शासन व प्रशासन असेल। वंचित बहुजन आघाडी। आता पाहायचे आहे की प्रशासन यावर काय पावले उचलते आणि सर्वसामान्यांना गॅसच्या रांगेतून कधी मुक्ती मिळते। सिटी न्यूज। सिटी न्यूज वसा जनसेवेचा।